करतोय वीर बजरंग कारेवली। तर त्यांच्या आता समोर तुम्हाला टॉस जिंकून दोंडावडवली संघाने फिल्डिंग घेत असताना तो संघ मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल। हे बॅटल खूप चांगलं राहील कारण या दोन्ही संघांचा दबदबा एका संघाचा दबदबा हा भिवंडी विभागामध्ये राहिलाय, तो दुसऱ्या बाजूला अंबाडी परिसरातला संघ अर्थातच कृषा मल्हारी गावदेवी दोंडावडवली या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। सध्या तरी टॉप व्ह्यू तुम्ही बघताय, त्याच कॅमेरामॅनने कॅचअप केलेले हे दोन प्लेयर कॅमेराच्या लेन्सच्या माध्यमातून। कॅमेरा वर्किंग जर आपण पाहिली ना तर कोणत्याही वाहिनीची जर कॅमेरा वर्किंग चांगली असेल तर अनेक साऱ्या विविध प्रकारच्या गोष्टी तुम्हाला त्या कॅमेरामध्ये कॅचअप करून दाखवत असतात आणि खास हीच ओळख राहिली आहे। कॅमेरामध्ये टिपणारे क्षणचित्रे लगेच अपडेटिंगच्या माध्यमातून शंकरजी गुळवी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात। क्लीन अँड क्लिअर ही वाहिनी एसके एंटरटेनमेंट। अजूनही कोणी एसके एंटरटेनमेंटला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। अजून काहीशा शुभेच्छा जरूर येतील। रोहितदाजी मांजरेकर नो डाऊट ज्या अंदाजाने त्यांना समालोचक म्हणून निवेदक म्हणून तुम्ही नेहमी दोंडावडवली गावातून बघितलं, मंडप डेकोरेटरचे ते प्रोप्रायटर आहेत आणि दोंडावडवली संघ कुठेही खेळत असला तरी त्यांच्याकडून शुभेच्छा येतच असतात। सो सध्या तरी ऑनलाईन ते आम्हाला ऐकतात, त्यांच्याकडून सुद्धा दोंडावडवली संघाला वीर बजरंग कारिवलीला आणि आई वजेश्वरी निंबवलीच्या या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात। सुजित नाईक आणि अजय म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। कोण विसरेल सुजित नाईकला, एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून या खेळाडूला नेहमी तुम्ही बघत असता विथ द बॅट आणि स्पेशली विकेट किपिंग म्हणून त्यांची ओळख आहे। ते सध्या तरी रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना मैदानाच्या आतमध्ये पहा, ज्या क्षणी बॉल पडेल त्यावेळेला आम्ही टाइम कॅल्क्युलेशन करू। कॅल्क्युलेशन करत असताना मग 3 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं मिळतील। ही स्पेशली स्ट्रिक्टली वॉर्न आणि ती वॉर्निंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की 3 ओव्हरसाठी फक्त तुम्हाला 15 मिनिटं घ्यायची आहेत। प्रज्वल दळवी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर फर्स्ट मध्ये आलाय। TDPL मध्ये या तुम्ही खेळाडूला बघितलं, BC फॉर्मॅट मध्ये सिटी फॉर्मॅट मध्ये सुद्धा या खेळाडूला तुम्ही नेहमी बघितलंय आणि तो सध्या दोंडावडवली टीमचं नेतृत्व करत असताना ऍज अ कॅप्टन म्हणून बॉलिंग ट्रॅक वरती तयार। करूयात सामन्याला सुरुवात, देऊयात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। व्हेरी फर्स्ट बॉल फ्रॉम प्रज्वल दळवी। पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्ट्रोकसाठी जागा शोधली, कव्हर पॉइंटला फिल्डर नाहीयेत, डीप मध्ये शॉट मध्ये फिल्डर होते, त्याने त्यांची जागा सोडली आणि पहिल्याच बॉल वरती दुहेरी धावसंख्येने वीर बजरंग कारिवलीचं अकाउंट ओपन होत असताना थोडासा शांत राहिला। सुजित नाईक बॅकफुटला जात असताना फक्त दिशा देण्याचं काम, जे गॅप होती पॉइंट आणि स्वीपर कव्हर शॉट मध्ये जे फिल्डर होते ती गॅप शोधली गेली कव्हर पॉइंट मधली, परंतु डीप मध्ये फिल्डर पोहोचले गेले शॉट मधले, तिथनं बॉलची झाली फिल्डिंग आणि डाव पलकाची सुद्धा इथनं सुरुवात होत असताना वीर बजरंग कारिवलीच्या सेकंड बॉल। प्रज्वलचा बॉल त्या दिशेने खेळायचा होता, दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट झाला, चान्स घेतले डायरेक्ट हिट साठी, सिंगल बनेल कारण डायरेक्ट हिट झाला तेव्हा चान्स होती आणि इथं सिंगल क्विकली कंप्लीट करत असताना अशा गोष्टी होतात क्रिकेटमध्ये। तुमच्याकडे ज्या वेळेला ऍडव्हान्टेज असतो त्यावेळेला तुम्ही त्या ऍडव्हान्टेजचा फायदा उचलला पाहिजे, कारण विकेट किपर त्या ठिकाणी होते, दुसऱ्या बाजूला फलंदाज होता अजय म्हात्रे, तोही चांगला स्लॉग हिटर या टीमचा, तो बाद झाला तर अर्ली विकेट मिळेल, मग दोंडावडवली टीमचा रस्ता हा सोपा होईल, त्याच अनुमानाने हा हिट कदाचित असावा, पण तो हिट तो मिस झाला। त्यानंतर आपण पाहिले सिंगल आणि सिंगल आहे, टीमची धावसंख्या 3। यस कामेशी आल्यात इन ऍक्शन मध्ये, तेही आपल्याला पाहायला मिळतील, कारण या विभागातले अनेक सारे खेळाडू असे आहेत ना ज्या खेळाडूंचे चेहरे नेहमी हसरे असतात, त्यामधलाच एक खेळाडू बंद्र्या मारुती काल्लेर या टीमचा कामेश। इट्स वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत। 3 धावा टीमच्या टोटल मध्ये आहेत। नेक्स्ट बॉल प्रज्वल, चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला, बॉलची उसळी कमी तुम्ही पाहिली, फ्रंट फुट वरूनच राऊंड खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला कोणत्याही पद्धतीने फुटटॉक तुम्हाला पाहायला मिळाला नाही, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले अजय म्हात्रे। टीमची धावसंख्या 3, बॉल समाप्त झाले ते ओव्हर मध्ये 3। प्रज्वल दळवीचं हे पहिलं षटक पॉवर प्लेचं। फुल टॉस लॉफ केलाय, कव्हर्सला चाललाय बॉल, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी, टप्पा पडला, एका बाउन्स वरती उचलला, दुसरीची चान्स होती परंतु कॉलिंग केली गेली सुजितनं की कदाचित दुसरी धावसंख्या आपल्याला रिस्की ठरू शकते। बॉल चांगला होता, त्या अनुमानाने आपण बॅट्समन रिव्ह्यू आहे, बॅट्समन साइडने रिव्ह्यू घेतला गेला, सो आपण चेक करूयात की वेस्ट ऑफ हाईट
आहे की नाही. प्रत्येक टीमला खरं तर रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यूचा तुम्ही फायदा उचलू शकता. आता सध्या तरी चॅलेंज केलं गेलं आमच्या थर्ड अंपायरला. वॉर रूम आम्ही चेक करतोय. वॉर रूम मध्ये ऋषी गुळवी सुजित नाईक यांचे भाचे आहेत, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात सुजित नाईकला. DRS घेतलाय, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. रिव्ह्यू सिस्टम जे आहे ते आपण चेक करतोय, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. सो बॉल फ्लाइट करत असताना कमरेच्या खाली आला, त्याच्यामुळे फेल डिलिव्हरी. सो बॅटिंग साइडने रिव्ह्यू आता गमावला गेलाय. आता कोणताही रिव्ह्यू बॅटिंग साइडला मिळणार नाही. सन्माननीय नवनाथजी गुळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना इट्स वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. विनंती करेन की सन्मानाने तुम्ही मंचावरती आसन ग्रहण करा. तुमचं सहर्ष स्वागत. बॉल आपण पाहिला तर फुल टॉस होता, जो लँड झाला कमरेच्या खालती, पण तो काय सुंदर लॉफ केला गेला होता. कव्हर बाउंड्री लाईनच्या लगत बॉलला अडवलं गेलं, तिथनं मिळाली सिंगल. टीमची धावसंख्या 4. इकॉनॉमिकल बॉलिंग सध्या तरी प्रज्वलची सुरू आहे. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला पुल करण्यात आलाय. फिल्डर नाहीये, चेस मोठी होती फिल्डर साठी. डीप मध्ये बॉल चाललाय, वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार बाय सुजित नाईक. प्रज्वल गावदेवी दोंडावडी टीमचा ना खरं तर विकेट टेकर बॉलर आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी स्पेशली पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली आहे, विकेट त्यांनी मिळवली आहे. परंतु सुजित नाईकचा माइंड अगदी शार्प आहे. त्यालाही माहिती आहे की विकेट टेकर बॉलर समोर कसं खेळावं, त्याच्यामुळे सध्या तरी तो शांत खेळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, टप्पा पडला, फिल्डर अडवण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग, फिल्डिंग दर्जेदार झाली. दुसऱ्या बाजूला विकेटचा धोका डायरेक्ट हिट झालाय का पाहावं लागेल. फलंदाज बाद, काम तमाम. पडतेल चर्चाच करत होतो की प्रज्वल दलवी विकेट टेकर आहे आणि अखेरकार त्यांनी विकेट मिळवली आहे. तर ती विकेट कोणाची? सुजित नाईकची. स्वस्त्यामध्ये बाद होत असताना सुजित नाईक. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ऑन साइडला लफ करण्यात आला होता चेंडू. मी कौतुक करेन त्या फिल्डरचं. डीप मध्ये मिड विकेटला शैलेश होते, त्याने बॉल अडवला गेला. प्रज्वल नेहमी ना एका माइंडने खेळत नसतो, त्याचा माइंड डबल असतो. कारण जेव्हा जेव्हा मिस्टेक करेल आणि क्विक रिॲक्शन करणं ना खरं तर ती त्याची खास ओळख आहे. आणि तीच ओळख या ठिकाणी दाखवत असताना त्यालाही माहिती आहे की नॉन स्ट्रायकर एंड वरती सुद्धा बॅट्समन बाद झाला असता अजय मात्रे, परंतु या मॅचचा मोठा खेळाडू आपल्याला पाहिजे. त्याच्यामुळे त्याने लगेच सुजित नाईकला बाद करण्यासाठी डायरेक्ट हिट केला गेला आणि इथनं फलंदाज बाद होत असताना सुजित नाईक. अवघ्या 7 धावा बनवल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9. या आकड्यावरती धावफलक वीर बजरंग कारेवलीचं. मोठा अडसर होता, त्या मोठ्या अडसरला आता बाहेर काढला गेलं. सेलिब्रेशन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. दुसऱ्या बाजूला व्यासपीठाची शोभा वाढवत असताना त्यांनाही माहिती आहे की व्यासपीठावरती बसून सामना बघणं वेगळं आणि आपल्या प्रेक्षकांमध्ये सामना जाऊन बघणं वेगळं. त्याच्यामुळेच शिवसेना शाखा प्रमुख धोंडावडवलीचे संजयजी दळवी साहेब प्रेक्षकांमध्ये बसून सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्या विभागाला खरं तर एक असा राजा माणूस मिळाला गेला, रुबाबदार मनांनी अनेक साऱ्यांची मनं जिंकणं, शिवसेनेला निरंतर सातत्य ठेवणं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने नेहमी त्यांना एक वेगळी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांच्या स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आहे, म्हणून ते सध्या तरी शिवसेना शाखा प्रमुख या पदावरती आहेत. आणि अनेक वर्ष जशी शिवसेनेची निरंतर ते सेवा करीत आलेले आहेत ना, आता सुद्धा ते शिवसेनेला अगदी जवळून बघतात आणि शिवसेनेची सेवा करतात. इट्स वेलकम. चांगल्या स्पर्धेचे चांगले आयोजक, त्यांचंही पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. अवेश भोईर ओव्हर नंबर 2 मध्ये समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉलर मध्ये विकेट मिळू शकते अवेशला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फॉलो केलं गेलं. विकेट मिळवत असताना पहिल्याच बॉलवरती सफलता. मैदानाच्या बाहेर जात असताना अजय मात्रे.
जेल कॉटन बोल्ड इथनं विकेट जात असताना अजय म्हात्रेची आणि आता दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. सुरुवात चांगली करू दिली होती सुजित नाईकने. जरूर तो शांत होता, त्यालाही माहिती होतं की प्रज्वल दळवीचंही षटक जर गेलं ना तर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आपण अटॅक करू शकतो. परंतु शेवटच्या बॉलवरती अटॅकही झाला होता. त्याच्या अगोदरच्या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती सिंगल बनली होती. दुसरीची चान्स जी निर्माण झाली ना ती दुसरी धाव कंप्लीट करण्याच्या नादामध्ये सुजित नाईक बाद झाले आणि त्याच्यानंतर आता 7व्या बॉलवरती अवेश भोईरला सफलता, अजय म्हात्रे बाद होतात. आता आला रोहित नाईक, या टीमचा अष्टपैलू खेळाडू. डेथ ओव्हर मध्ये नेहमी या खेळाडूला तुम्ही अटॅक करताना बघितलं, पण तो सेकंड ओव्हर मध्ये तो आला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गती जास्त होती यावेळेला. फिंगर रोल करत असताना फिंगर थोडासा टर्नही आपल्याला पाहायला मिळाला. हा पहा ऍक्शन रिप्ले. रिव्हर्स जसा फलंदाज झाला तसा बॉलिंग ऍक्शन मध्ये थोडासा चेंजेस करत असताना बॉलची गती वाढवली. टप्पा पडला, थोडासा आउट कटर जो उजव्या हाताने खेळण्याच्या अनुमानाने होता, पण तो रिव्हर्स खेळल्या नादाने तिथनं लाईन मिस केली. अजून एक चांगला बॉल अपील केली जाते कॉट बिहाइंड साठी, पण तो कोणताही रिझल्ट नाहीये. बाजूने धोंडा वडवलीच्या टप्पा चांगला होता. जेव्हा तुम्ही ऍज अ फास्टर बॉलर असताना तेव्हा तुम्हाला एखादा टर्न प्राप्त करायचा असतो. त्या टर्न साठी तुम्हाला अशी पाटा विकेट महत्वाची असते. पाटा विकेट तुम्हाला खरं तर ऍडव्हान्टेज मिळून देत असते आणि तीच पाटा विकेट आहे. बॅक ऑफ द हँडने बॉल जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा तुम्हाला जो टर्न पाहिजे, आउट कटर की इन कटर, तुम्हाला स्पेशली अशा विकेट वरती करता येतं आणि तेच सध्या करतोय अवेश. अजून एक डॉट बॉल, 3 लागोपाठचे डॉट बॉल आणि आता प्रेशर वाढवलाय, दबाव टाकलाय रोहित नाईक आणि टीम वीर बजरंग कारेवलीवरती. असा दबाव टाकण्यासाठी ऍज अ बॅट्समन तुम्ही जेव्हा लागोपाठचे डॉट बॉल खेळताना तेव्हा त्यानंतर तुमच्यावरती तो दबाव जास्त वाढत जातो. आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, 1 विकेट आणि एकही धाव नाही या ओव्हर मध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता पंच वळतात. एकच लाईन आहे, त्या अनुमानाने जी वाईड लाईन आहे त्या वाईड लाईनच्या बाजूने हा बॉल गेलाय, अर्थातच वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू. हा ऍक्शन रिप्ले परफेक्टली नजर होते अंपायरची सांगत असताना की हा बॉल वाईड. आता या ओव्हर मध्ये सिंगल बनली आहे, तीही वाईडच्या स्वरूपात अवांतरच्या साह्याने. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 10, जिथे बॅटिंग करतोय वीर बजरंग कारिवली. लेन पुढे होती, समोर लॉफ केला, इनसाइड आउटचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. टप्पा पडला, फिल्डरच्या हातामध्ये अॅक्युरेटली आलाय, तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. पण कौतुक करूयात अवेश भोईरचं की पॉवर प्ले संपल्यानंतर 5 फिल्डर डीप मध्ये आहेत. मग त्यावेळेला ऍडव्हान्टेज होतं कारण फील्ड प्लेस त्याने सजवली होती. तो बॉल ज्या ठिकाणी टाकणार आहे त्याच पद्धतीने त्यांनी फील्ड प्लेस सजवली आणि आतापर्यंत फक्त त्याने धावा खर्च केल्या 2 आणि 5 चेंडू त्याने फेकले गेले. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, टीमची धावसंख्या 11. पुन्हा एकदा बॅकअप आणि आता यॉर्कर बॉल. आता समोरून जाताना बघितलं तिथे कदाचित सिंगलच मिळेल कारण लवेश नाईकला स्ट्राईक हवी. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ वीर बजरंग कारिवली. चला टीम मीटिंग नकोय, तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे. 1:01 आपण हा सामना सुरू केला होता, त्याच्यामुळे वेले संदर्भात सहकार्य करा. संघ धोंडा वडवली. 2 ओव्हर मध्ये ना अपोजिट खूप घडलं बिघडलंय वीर बजरंग कारिवलीच्या, कारण त्यांना हवी असलेली सुरुवात झाली नाही. सुजित नाईकचं थांबणं होतं परंतु तोही परतला. त्याच्या जोडीला अजय म्हात्रे गेला होता आघाडीला, तोही परतला. प्रत्येक टीम्सला ना एक सुरुवात चांगली हवी असते, त्याच्यामुळेच बॅटिंग साइडनं आपण अनेक वेळा बघतो की जेव्हा जेव्हा बॅटिंगनं सुरुवात चांगली झाली तेव्हा त्याने एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. 2 मॅचेस मध्ये आपण तेच बघितलं. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं तर दनेशिलन कुक्स या टीमने प्रथमतः बॅटिंग केली. 70 धावा बनवत असताना त्या धावा डिफेंड केला. तर त्याच्या अगोदर सुद्धा तेच झालं होतं. चावे स्पोर्ट चावे या संघासोबत त्यांची फाईट होती. 69 धावसंख्येचं टार्गेट. म्हणजेच पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण बघितलं की दर्जेदार बॅटिंग झाली फर्स्ट इनिंग मध्ये, परंतु या मॅच मध्ये थोडस वेगळं. या मॅच मध्ये बॅटिंग होत नाहीये वीर बजरंग कारिवलीच्या बाजूने. बॉलिंग चांगली होती. प्रज्वल दळवीचं षटक 8 राहिलं, 3 धावसंख्येचं अवेश भोईरचं आणि आता आलाय शैलेश भोईर या टीमचा उत्कृष्ट गोलंदाज सध्या तरी ओव्हर नंबर 3 मध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला टॉप ऑर्डर आहे. लवेश नाईक आहे, रोहित नाईक,
लवेश नाईकच्या बॅटमधून सिंगल आली. रोहितने जवळ 3 चेंडू फेस केले परंतु त्याच्या बॅटमधूनही सिंगल आली आहे. लवेश आणि रोहित यांच्यामध्ये जर एक चांगली पार्टनरशिप रंगली ना तर कदाचित या मॅच मध्ये 40+ जाऊ शकतो संघ. तेवढी कॅपॅसिटी आहे कारण अनेक वर्ष भिवंडीमध्ये राज करणारी ही टीम्स आहे वीर बजरंग कारिवली. ती एवढाच सामना सोडणारी नाहीये. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. वळवला गेला बॉल. कॉट बिहाइंड साठी अपील केली जाते अंपायर्स कडे. उत्साह जरूर होता पण तो आत्मविश्वास नव्हता. काय बॉल टाकलाय यावेळेला. तुम्ही बघताय शैलेश भोईरला मोर्चावरती लावलाय ओव्हर नंबर 3 साठी. आतापर्यंतच्या धावपलकाचा ना विचार सोडा मित्र म्हणजे वीर बजरंग कारिवली. येणाऱ्या 11 बॉल मध्ये जेवढ्या धावसंख्या मिळतील ना तेवढ्या धावसंख्या सेकंड इनिंग मध्ये डिफेंड करण्यासाठी, परंतु त्यासाठी धावा बनणंही गरजेचं. धावा बनत नाहीयेत. पूर्णपणे फुल स्टॉप लावलाय धावसंख्येवरती. बॉलिंग युनिटचा विचार केला तर प्रज्वल दळवीने चांगलं काम केलं, अवेश भोईरने चांगलं काम केलं आणि आता शैलेश भोईर सुद्धा चांगलं काम करतोय. अजून एक चांगला बॉल उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. राऊंड द विकेटने आउट कटर परंतु तो जास्त बाहेर निघाला. अंपायर सांगत असताना वाईट बॉल. टीमची धावसंख्या आता पुढे जाते वाईडने. टीम पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड. सॅटिस्फाईड देणारा हा आकडा नाहीये कारण वीर बजरंग कारिवली टीमला सुद्धा माहिती आहे की त्यांच्याकडे प्रज्वल दळवी सारखा ओपनिंग प्लेअर आहे जो भरपूर वर्षाचा अनुभव घेऊन क्रिकेट खेळतो. कुलवटाचा बॉल होता. अपील डीप मधून झाली. बॉलरने अपील केली नाही कारण त्यालाही माहिती आहे की आउटसाइड ऑफ स्टंप इम्पॅक्ट पडतोय. त्याच्यामुळे त्याच्या माइंड मध्ये तेच होतं की अपील करून काही फायदा नाहीये. तिथं आपल्याला पाहायला मिळतीये 13 धावा टीमच्या टोटल मध्ये. पुढे लेंथ होती. टप्पा पडल्यानंतर आता ही वळला परंतु जास्त सफल झाले. वाईट जी लाईन आहे तिथे खेळण्यासाठी गेले आणि हा स्ट्रगल आहे ना. हा स्ट्रगल सेम सोसला होता रोहित नाईकने आणि आता तोच लवेश नाईक सोसतोय. आतापर्यंतच्या इनिंग्स मध्ये आपण बघितले ना तर तब्बल विचार केला गेला तर 8 चेंडू असे आहेत जे डॉट खेळलेले आहेत. सुजित नाईकने 1 चेंडू डॉट खेळला. अजय मात्रेने डॉट चेंडू फेस केला. लवेश नाईकने 3 आणि रोहित नाईकने 3 चेंडू डॉट खेळलेत. राऊंड द विकेट. ऑन साइडला टर्न करण्यात आला. फिल्डर त्या ठिकाणी पकडली गेली कॅच. सफलता इथं मिळत असताना शैलेश भोईरला तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका वीर बजरंग कारिवलीला. प्रयत्न दबाव वाढत होता. त्या दबावातून बाहेर काढायचं होतं संघाला आणि स्वतःला, परंतु स्वतःला बाहेरही काढू शकला नाही, संघालाही बाहेर काढू शकला नाही. फेस केले 5 चेंडू 5 मध्ये फक्त एकच बनवली. लवेश नाईक बाद झाले आणि आता लैलेश मैदानाच्या आतमध्ये. जी टॉप ऑर्डरची बॅटिंग लाईनअप होती ना त्या टॉप ऑर्डरच्या बॅटिंग लाईनअपला शांतच ठेवली आहे कारण सुरुवातीपासून पडलेला दबाव आतापर्यंत वीर बजरंग कारिवली ऍब्झॉर्ब करू शकला नाही. त्यांच्या अंगळत आता सध्या येत चाललंय. धावा फक्त 13 आहे आणि सेकंड इनिंग मध्ये धावा डिफेंड करण्यासाठी ना एक स्पेशल आकडा पाहिजे. मग तो 30 पेक्षा वरती जावा असं वाटत असावं वीर बजरंग कारिवलीला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. याच्या अगोदर सुद्धा रिव्हर्स एका खेळाडूने अटेम्प्ट केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट मिस केला. पण तो या ठिकाणी पाहायला मिळते सिंगल सेकंडचा प्रयत्न सुरू केला आणि 2 धावा ही या ठिकाणी होतात पूर्ण. 22च्या स्वरूपाने 2 धावा मिळतात. हाफ चान्स होती तिला फुल मध्ये कन्वर्ट केली आहे. 2 धावेनिशी टीमची टोटल आता पुढे जातीये. लैलेश नाईक सुद्धा पाहायला मिळतो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत 15-15 ऑन बोर्ड. अजूनही या ओव्हर मधला 1 चेंडू शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत 15. प्रेशर हा खूप महत्वाचा असतो कारण जेव्हा जेव्हा तुमच्या मनावरती दबाव येतो तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन हळत असते आणि आपण असं म्हणतो ना की अशा दबावाने अनेक साऱ्या खेळाडूंचा खेळ चुकीचा होतो. तेच सुरू आहे सध्या तरी. सुजित नाईक बाद झाल्यानंतर कोणीही रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारू शकला नाही. सुजितच्याच बॅट मधून आपण एक चौकार बघितला.
राऊंड द विकेट. आता ही बॉल चांगला, सुपर पीस ऑफ बॉलिंग. फक्त 2 धावसंख्येचं षटक, अर्थातच एक वाईटची धाव होती. 3 धावसंख्येचं षटक हाताळत असताना हे षटक फक्त 3 धावसंख्येचं राहिलं. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 15 धावा टीम वीर बजरंग कारिवली. टीम आडगावचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या, कारण बंद्रा मारुती कालर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. झेंडा स्पोर्ट्स आडगाव टीमचे कॅप्टन आले असतील तर टॉस साठी या. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला 3 संघ पाहायला मिळाले, ते म्हणजेच अंबाडी तालुक्यातले सावे स्पोर्ट्स. सावे सुद्धा त्याच खरं तर असोसिएशन मध्ये खेळत असतो. सध्या जरी तुम्ही बघताय दोंडा वडवली, तोही त्याच विभागातला संघ. आणि अजून एक संघ झेंडा स्पोर्ट्स आडगाव, तोही त्याच तालुक्याला बिलॉंग करणारा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये बंद्रा मारुती कालर या टीम सोबत खेळताना पाहायला मिळेल. कार्य सुंदर राहिले. 5 टाइम्स लिमिट्स पालून तुम्हाला फिल्डिंग करायची विनंती करेन की आता प्रत्येक विकेट नंतर, प्रत्येक बॉल नंतर तुम्ही एकत्र येऊ नका. शेवटच्या षटकासाठी आलाय सौरभ भोईर ओव्हर नंबर 4 मध्ये. ऑन साइडला खेचला फटका, परफेक्टली मिडल झालाय की नाही ते पाहावं लागेल. फिल्डर त्या ठिकाणी यशस्वी इथलं विकेट प्राप्त करत असताना असं वाटलं की बॉल बॉर्डरच्या बाहेर जाईल, परंतु बॉल बॉर्डरच्या आतमध्ये राहिला. प्रज्वल दळवीने घेतली दुसरी कॅच. फलंदाज बाद. रोहित बॅक टू द डगआउट. लॉफ करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या रेंज मध्ये आला होता. बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. जेवढी उंची होती तेवढी लांबी नव्हती. असं वाटलं की प्रज्वल दळवीच्या डोक्यावरून तो चेंडू जाईल, परंतु त्याने कॉन्सन्ट्रेशन ठेवलं, बॉलकडे बघितलं. त्याच्या आवाक्यामध्ये बॉल होता. रोहितची कॅच महत्वाची. दबाव ऑलरेडी होता टीम कारिवलीवरती आणि तो दबाव आता अजूनही वाढत चाललाय. बाद झालं रोहित ही जास्त काय करू शकला नाही आपल्या टीमसाठी. दॅट्स वाय सध्या तरी वीर बजरंग कारिवली पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जातोय. प्रथम बॅटिंग करत असताना जास्त धावा जुळल्या नाहीत. फक्त धावा 15 आहेत टीमच्या टोटल मध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये होतो. इंटर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. प्रज्वल दळवी थोडासा स्किट जरूर झाला तरी स्वतःला सावरलं की आणि गुड थ्रो. काय सुंदर फिल्डिंग आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही शुभम गुळवी यांचे या ठिकाणी आगमन होत असताना राजा गुळवी आणि शुभम गुळवी आक्रमक नेहमीचे बॅटर राहिलात टीम निंबवलीच्या बाजूने आणि सध्या तरी मंचावरती येऊन ते या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे सहर्ष स्वागत. स्लो बॉल गतीमध्ये परिवर्तन. टप्पा अगदी स्लो होता, बॉल मागे चाललाय. एका बाजूला लक्ष नव्हतं. डगआउट या ठिकाणी सांगतोय की एक सिंगल डबल्स आता किती महत्वाचे. सिंगल डबल्स आता खूपच महत्वाच्या राहिल्यात, कारण या 3 ओव्हर मध्ये आपण बघितलं ना तर स्पेशली जास्त धावा आलेल्याच नाहीत, कारण दोन्ही षटकांमध्ये आल्या 3-3 धावा. एका षटकामध्ये 3 धावा, जो आवेश भोईरचा षटक होता. शैलेश भोईरने 3 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि प्रज्वल दळवीने 8चं. समोर खेळतात स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे, टप्पा पडलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन च्या बाहेर. येतोय संघर्षमय चौकार. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका सर्कलला चिरत असताना टप्पा पडल्यानंतर चेस फिल्डर साठी मोठी होती आणि तिथनं आपल्याला लॉंग ऑनच्या बाहेर एक चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने स्थिती बदलत असताना धावा झालेल्या 20. टॉप एज आहे. विकेट कीपर इन ऍक्शन मध्ये. पकडली गेली कॅच. डाव संपलाय या ठिकाणी. लैलेश नाईकचा फलंदाज अजून एक डगआउट मध्ये. 5वा खेळाडू बाद. सिनियर खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर स्थिती तुम्ही पहा, पूर्णपणे वीक स्थिती आहे. पूर्णपणे धावसंख्येला स्टॉपर लावलाय. एक चौकार आला तिथे तरी धावफलक पुढे गेलं, अन्यथा स्थिती भरपूर नाजूक होती. या ओव्हर मध्ये 2 विकेट्स आल्यात, 5 धावाही खर्च केल्यात आणि
आय थिंक जो शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. धाव फक्त 20. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक म्हात्रे नवीन मॅन ऑन द स्ट्राइक. शेवटचा बॉल ताकदीचा वापर करायचा होता. ज्या अर्थाने जो फिटनेस आहे ना ऋतिक म्हात्रेचा, त्या फिटनेसच्या अनुमानाने माइंड चांगलं चाललं. सौरभचं त्यालाही माहिती आहे की मोठा फटका कदाचित येऊ शकतो, त्यामुळे स्लो बॉल टाकला. इथनं मिळाली आहे सिंगलने 21 वरती डाव संपला फर्स्ट इनिंगचा. 21 धावसंख्या बनल्यात. 22 धावसंख्येचं एक छोटंसं लक्ष या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल, ते म्हणजेच गावदेवी धोंडावडवली या टीमला, जी आज वेगळ्या नावाने खेळते. आज क्रिशा मल्हारी गावदेवी धोंडावडवली या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दरम्यान आपण करूया टॉस, जिथे दोन संघ एकामेकाच्या विरोधात, आडगाव आणि त्यांच्या विरोधात बंद्रा मारुती काल्हेर. सो दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्या उपस्थितीने आपण मान्यवरांना विनंती करूयात. देवानंदजी गुळवी आणि नवनाथजी गुळवी या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूयात की टॉस बॉक्स मध्ये या तुमच्या शुभ हातून आपण या ठिकाणी या मॅचचा नाणेफेकी करू. देवानंदजी गुळवी, शुभम गुळवे यांचे वडील आणि शुभम गुळवे सुद्धा आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. झेंडा स्पोर्ट्स आडगाव आणि त्यांच्या विरोधात बंद्रा मारुती काल्हेर या दोन टीम मध्ये तुम्ही ही लढत बघणार आहात. नाण्याच्या दोन्ही बाजू, एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स. सो कॉल कोण देतील? येस, काल्हेरचे कॅप्टन कॉल देतील. कामेश यांची कॉलिंग. कॉइन स्पिन केला जातोय आणि स्पिन करून या ठिकाणी कॉइन स्मिथ एंटरप्राइजेस अशी कॉलिंग आणि त्यांच्या विरोधात कॉल लागलाय. सो टॉस जिंकलाय टीम आडगावचा कॅप्टन. मान्यवरांना विनंती करतो की मंच आणि त्या मंचाची शोभा तुम्ही वाढवा. आडगाव टीमचे कॅप्टन आपल्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय. फर्स्ट ऑफ ऑल काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. डिसिजन घेण्यामागचं काही कारण? आम्ही टॉस जिंकून जास्त करून चेसिंगवर विश्वास दाखवतो बॅट्समॅनांवरती. म्हणजे तुमच्याकडे असे बॅट्समन आहे की सुरुवातीला धावसंख्या त्या रोखून मग तुम्ही नंतर चेस करण्याचा प्रयत्न करताय. आणि कालच्या दिवसामध्ये या क्रीडांगणावरती तेच राहिले की आधी बॅटिंग करणाऱ्या टीमने फर्स्ट ऑफ ऑल 90% कालचे सामने होते की बॅटिंग करणारी टीम त्याच्यानंतर त्या धावसंख्या डिफेंड केल्यात. सो आता समोर बंद्रा मारुती काल्हेर. काहीशा प्लेअरचा तू अभ्यास करून आलाय का की समोरची टीम काल्हेर आहे, मग काहीशा टीमचा अभ्यास झालाय? ती नवीनच टीम आहे आमची, पहिल्यांदाच त्यांच्याशी मॅच आहे. म्हणजे या 2025 हंगामामध्ये हे निमित्त आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली की तुम्ही एकामेका समोर येणार. काय वाटतं, काय स्ट्रॅटेजी असेल? 4 ओव्हरची मॅच, किती आकडा माइंड मध्ये सेट केलाय की त्या तिथवर तुम्ही काल्हेर टीमला रोखाल? बॉलिंगच्या नुसार तर 30-35 रनांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. काही स्ट्रॅटेजी काही घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतराल की सिच्युएशन नुसार काहीसे चेंजेस असतील? सिच्युएशन नुसार चेंजेस करू. ॲज अ कॅप्टन म्हणून तुझा काय रोल आहे? मी सर्व यांची जबाबदारी घेऊनच त्यांना घेऊन येतो आणि टीम जिंकण्याच्या हिशोबाने त्यांना सांगतो. प्रत्येकाने 100% दिला पाहिजे आपल्या टीमसाठी. ॲज अ बॅटर की बॉलर तू या टीम मध्ये इन्व्हॉल्व आहेस? बॅटर आणि फिल्डर. येस, थँक्यू सो मच. सुंदर ओपिनियन तुम्ही आडगावच्या कॅप्टनचं ऐकलं. नवीन संघ तुमच्या समोर आता खेळेल. खरं तर कामेश माझ्यासोबत आहेत. बंद्रा मारुती काल्हेर टीमला अनेक वर्ष तू लीड केलाय. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटतं, तुमच्या टीम मधून कोण लीडर तुम्ही पुढे आणणार? रोशन म्हात्रे. ही मॅच तुझ्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे, कारण टॉस तुम्ही गमावला गेलाय. टॉस जिंकून आय थिंक सो फिल्डिंगचा डिसिजन असता, परंतु आता अपोजिट आहे. परंतु ही खेळपट्टी तुमच्यासाठी नवीन नाहीये. डीडी ग्राउंड म्हटलं गेलं तर भिवंडीतल्या सगळ्या टीम्स या ठिकाणी खेळण्यासाठी इंटरेस्टेड असतात. हे क्रीडांगण तुमच्यासाठी लकी आहे, परंतु ही स्पर्धा जिंकण्याचा तुमचा प्रयत्न असेल. हो, नक्कीच. काय वाटतं, या स्पर्धेमध्ये जेवढी मेहनत घेतली गेली, सर्व आई वज्रेश्वरी टीम निंबवली आणि त्यांच्या मेहनतीसाठी काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन केले आणि नियोजन पण सुंदर. थँक्यू सो मच टीम बंद्रा मारुती काल्हेर टीमच्या कॅप्टनचं ओपिनियन ऐकलं. नेक्स्ट मॅच मध्ये आडगाव संघ करेल फिल्डिंग, त्यांच्या विरोधात असेल बंद्रा मारुती काल्हेर. सो जाऊयात आपण ऑन गोईंग मॅच कडे, जिथे लक्ष्य छोटस आहे. त्या छोट्याशा लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता कितवर मेहनत होईल ते आपल्याला पाहायचंय, कारण 22 धावसंख्येचा सोपा टार्गेट समोर ठेवलाय वीर बजरंग कारिवली या टीमनं. उमेश दळवे आणि प्रज्वल दळवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय यश म्हात्रे याला ओव्हर नंबर 1चा बार खांद्यावरती दिलाय. इथं मेहनत तर करावीच लागणार आहे, कारण जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा छोटं टार्गेट असतं ना, तेव्हा सुरुवातीपासून तुम्ही विकेट आणि जास्त डॉट बॉलचा विचार करता, आणि तो करावाच लागेल, कारण धावसंख्या खूप कमी रोखायची आहेत टीम वीर बजरंग कारिवलीला. तरी देऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. करूयात सेकंड इनिंगला सुरुवात.
पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केलाय, फिल्डरच्या अगदी डोक्यावरून बॉलला काढला गेलाय. स्वीपर कॉलच्या दरम्यान बॉल चाललाय, दोन फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्या रेस मध्ये बॉल जिंकतोय, बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 22 धावसंख्येच्या चेस मध्ये पहिल्याच बॉलवरती धडाकेबाज सुरुवात करत असताना उमेश दळवी. दोन्ही बाजूने खेळण्याचा अनुभव या खेळाडूला, अनेक मॅचेस त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती स्पेशली पॉवर प्ले मध्ये क्लोज आणलेला आहेत आणि त्या बॅटिंगला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनुभवतायत. वीर बजरंग कारिवली सुद्धा अनुभवते की पहिलाच बॉल अगदी इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक तुम्ही त्याचा बघितला आणि पहिल्याच बॉलवरती मिळतात धावा 4, चौकार त्याच्या बॅटमधून. सुंदर फटका, पण तो ट्रॅप आहे, मिड विकेटला अडकवला गेला. आता विकेट मिळेल सक्सेसफुल रित्या. इथलं फिल्डिंग होत असताना विकेट मिळते यश मात्रेच्या खात्यामध्ये. उमेश दळवी बाद. गेलं मिड विकेट झोन मध्ये फिल्डर सेट करण्यात आला होता. ऑप्शनचा हलकासा बाहेर चेंडू होता, त्याला खूप दुरून खेचण्याचा प्रयत्न केला उमेश दळवीने. तिथे व्यवस्थित ताकद लावता आली नाही, कारण ऑप्शनच्या बाहेर जेव्हा जेव्हा बॉल असतो ना तेव्हा ऑप्शन वरून ऑन साइडला मिड विकेट आणि स्पेशली स्क्वेअर लेगला खेचणं ना थोडंसं कठीण होऊन जातं. तेच कदाचित कठीण झालं. उमेश दळवी त्या ठिकाणी झाला बाद आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय शैलेश भोईर. काही गोलंदाजी हाताळली होती शैलेशनं, फक्त 3 धावसंख्येचं त्याने ते षटक हाताळलं आणि आता 1 डाऊन पोझिशन वरती तो मैदानाच्या आतमध्ये आला. सध्या तरी रोहिदासजी मांजरेकर यांचे सुपुत्र हितेश मांजरेकर सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात संघ धोंडावडवलीला. नवीन बॅट्समन शैलेश भोईर. चांगला बॉल होता, यॉर्कर पद्धतीचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. टीप मध्ये फिल्डर आहेत वाडिश लॉंगॉनला, तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल डबल्सने सुद्धा या सामन्याला खरं तर विजयाच्या स्पर्ध नेऊ शकते, कारण धावसंख्या रोखायचे खूप कमी आहेत, एका बाजूला बनवायचे खूप कमी आहेत. किती ओव्हरमध्ये हा सामना संपेल, परंतु संघर्ष कसा राहील हे पाहणं गरजेचं आहे, कारण वीर बजरंग कारिवली एवढ्या स्वस्तात हा सामना सोडणारा नाहीये. त्यांची बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे. त्या अनुमानाने आपण बघूयात की कशा पद्धतीने हा बचाव होतोय. सन्माननीय नंदनजी पाटील इन ऍक्शन मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचे आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. बॅकफुटला गेला, पंच केला बॉलला, सुपर टायमिंग, सुंदर फटका, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला जो निघालाय प्रज्वल दळवीच्या बॅटमधून. थँक्यू. सच एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लासिकल फटके या खेळाडूच्या बॅटमधून नेहमी तुम्ही बघितलेत. हा पा बॅकफुटला जात असताना इनसाइड आउट खेळला, बॉलला दिशा देत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू जाताना तुम्ही बघितला आणि या चौकाराने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 9 या आकड्यावरती. नंदन पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत असताना रिंग केकिंग, वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. डाव्या स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, ऑलरेडी जास्तच बाहेर होता. पंच घोषित करत असताना व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या क्रिकेट मधला मॅजिकल आकडा 10. 1983 मध्ये ज्या खेळाडूची सुरुवात झाली क्रिकेट करिअरची, भारत वर्सेस पाकिस्तान, वकार युनेसचा बॅट बाउन्सर झेलत असताना सुद्धा ज्याने अर्धशतक बनवलं, भारतासाठी महत्वाची मॅच ड्रॉ केली आणि भारतासाठी 100 शतक ज्याने टोकली गेली ते नाव सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यांच्या टी शर्टचा आकडा 10, परंतु 10 मध्ये अजून जोडा 6 होतील धावा 16. बॅट वरती त्याने मिडलिंग केलं गेलं, नजर होती बॉल वरती, लेंथ वरती चांगल्या येऊन हा फटका खर तर त्याने खेळला गेला. तिथे मिळतात धावा 6 आणि 6 टीमची धावसंख्या 16. पुन्हा एकदा स्वीप करण्यात आला, फिल्डर आहे दूर वरती आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अवघ्या 2 धावसंख्येची गरज या ओव्हर मध्ये पूर्णपणे सामन्याला वळवत असताना, फिरवत असताना आतापर्यंत 5 बॉल मध्ये बनल्या धावा 20 आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. फक्त 2च धावसंख्येची गरज आहे. या नंतरची मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. झेंडा स्पोर्ट्स आडगाव त्यांच्या विरोधात बंद्रा मारुती काल्हेर.
इन ऍक्शन मध्ये तुम्हाला नंदन पाटील, कामेश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला अंबाडी तालुक्यातला झेंडा स्पोर्ट्स आटगाव टीमचा कॅप्टनने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. सो फिल्डिंगच्या अनुमानाने तुम्ही रेडी राहा. फक्त 2 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल बॅकफुटला जात असताना डायरेक्ट हिटचा या ठिकाणी प्रयत्न मिस झाले. डायरेक्ट हिटचा चान्स जरूर आला होता. डायरेक्ट हिट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न. फक्त एका धावसंख्येची गरज. फुल टॉस बॉल, बॉटमहँडचा सुंदर वापर आणि अशा पद्धतीने आपण या मॅच मध्ये बघितलं 16 चेंडू ठेवत असताना या सामन्याला विजय मिळवत असताना टीम गावदेवी धोंडावडवली. अभिनंदन टीम धोंडावडवली. हार्ड लक म्हणूयात आपण वीर बजरंग कारिवली. सुरुवातीची बॅटिंग झाली नाही.